नाही, नक्कीच मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आज 1 वर्ष पूर्ण झालं. भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत एक 5 नगरसेवकांना आम्ही प्रवेश केला आणि माननीय केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आमचा प्रवेश त्या ठिकाणी घडून आणला. आणि सर्वप्रथम मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो. रवींद्रजी चव्हाण साहेब जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे धन्यवाद देतो. आणि केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ ज्यांनी आमचा प्रवेश घडवला, त्यांनी जो शब्द दिल्या शब्दाला जागणारा नेता मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब असतील, पुणे शहराचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे असतील, आमचे दोन्ही आमदार हेमंत भाऊ रासने, सुनील भाऊ कांबळे, माधुरीताई मिसाळ, त्या ठिकाणी गणेशजी बिडकर, या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो की भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती विश्वास टाकला आणि नक्कीच या विश्वासाला आम्ही पात्र राहू. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक आमचा जो 23 आहे, त्या 23 मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार असतील, शहरी उमेदवारांना बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही पार पाडण्यात यशस्वी होऊ. नवीन भाग आता जोडला गेला आहे. म्हणजे जवाहरलाल रोडच्या वरचा जो भाग आहे तो साधारण 25,000चा भाग आहे आणि या 25,000च्या भागामध्ये खूप म्हणजे आम्हाला तो लागूनच असल्या कारणाने तिथल्या भागातील नागरिकांच्या समस्या, ते ज्यावेळेस जुना 20 तो आता 23 मध्ये आलाय. पण तो जुन्या 20चा जो भाग होता, तिकडचे जे 4 नगरसेवक होते स्टेशनच्या वरचे होते, त्याच्यामुळे इथली जी स्थानिक लोक होती यांची कामं त्या ठिकाणी होत नव्हती. आमच्या माध्यमातून ती कामं त्यांची होण्यासाठी एक सोपा मार्ग या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यांची जे काय अडीअडचणी आहेत त्या आम्हाला समजतायत, आम्हाला माहिती आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 15 दिवसापासून आम्ही हाऊस टू हाऊस प्रचार केला. गेली 3 महिन्यामध्ये या प्रचारामध्ये आम्ही खूप मोठी आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख पासूनचा कार्यकर्ता लोकांच्या घरोघरी पोहोचलेला आहे आणि जी काही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, आम्ही सर्व मिळून जी काही ताकद लावणार आहे, या ताकदीचा नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या विजयामध्ये, या प्रभागातील 4 उमेदवारांच्या विजयामध्ये नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. जो कार्यकर्ता निवडणूक लढवण्यासाठी तयारी करतो त्याची काही स्वप्न असतात, पण निवडणूक लढवत असताना आमच्या प्रभागामध्ये पण 48 लोक इच्छुक होती, पण त्यातील 4च लोकांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. पण नक्कीच जे नाराज आहेत, भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे की जोपर्यंत निवडणुकीचा उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत ती चुरस असते. त्याच्यानंतर ज्याला उमेदवारी मिळेल त्याला एक दिलाने त्या ठिकाणी काम करून भारतीय जनता पार्टीचा कमळ हाच उमेदवार समजून त्या ठिकाणी त्याला मदत केली जाते. पण ज्या कोणी इच्छुकांचा या ठिकाणी त्यांना तिकीट नाही मिळालंय किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा संध्या येतील, त्यांना भारतीय जनता पार्टी नक्कीच न्याय देईल. आणि त्या याच्यामध्ये पण आमची जी काय भूमिका असेल त्या ठिकाणी नक्कीच जिथं जिथं गरज लागेल त्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहणं, त्यांच्या पाठीशी राहणं, त्यांच्या कुटुंबासोबत राहणं ही आमची जबाबदारी असेल. आणि येणाऱ्या काळात आम्ही एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करू आणि या सर्वांना सोबत घेऊन काम करून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, पुणे महानगरपालिकेचा आमचा प्रभाग 23 आहे, याचा विकास या सर्वांच्या माध्यमातून एकीने करण्याचा आम्ही प्रयत्न करू.